श्री गणेश पुराण भाग 2 अध्याय 16 व 17 महोत्कट भ्रूशुंडी भेट। श्री गणेशाय नमः। एके दिवशी काशीराजाने आपली नित्यकर्मे उरकली। मग तो महोत्कटाला भोजनासाठी बोलवण्यास गेला। महोत्कट म्हणाला, राजा, माझे आत्ताच भरपेट भोजन झाले आहे। मग त्याने तृप्तीचा ढेकर दिला। ते ऐकून राजाला नवल वाटले। तो म्हणाला, हे कश्यप कुमारा, तू माझा अतिथी आहेस। राजगृहातील भोजन होण्यापूर्वी कोणत्या भक्ताने पूजा करून तुला खाऊ घातले ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे। महोत्कट म्हणाला, राजा, दंडकारण्य नामक नगरात माझा एक निस्सीम भक्त आहे। त्याचे नाव भ्रूशुंडी। त्याने प्रदीर्घ काळ आराधना करून माझी कृपा संपादन केली आहे। उपासनेच्या प्रभावाने तो माझ्यासारखाच दिसू लागला आहे। त्याच्या भ्रूमध्यातून शुंडा प्रकटली आहे। आज शुद्ध चतुर्थी दिनी त्याने माझी पूजा केली, मला नैवेद्य अर्पण केला। तो नैवेद्य खाऊनच माझे पोट भरले आहे। तू त्याची भेट घे। तुझ्या पुत्राच्या विवाहासाठी त्याला सन्मानाने येथे घेऊन ये। त्याला सांग, तुझे आराध्य दैवत माझ्या प्रासादात आहे। तू चतुर्थीस दाखवलेला नैवेद्य त्याला मिळालेला आहे। हे ऐकून तो आतुरतेने येथे येईल। महोत्कटाच्या सांगण्यावरून काशीराजा त्वरेने दंडकारण्य नगराकडे निघाला। त्याने भ्रूशुंडी ऋषींची भेट घेऊन महोत्कटाचे सर्व वर्तमान सांगितले। त्याला पुत्राच्या विवाहाचे निमंत्रण दिले। भ्रूशुंडी म्हणाला, राजा, मी एक भक्त आहे। तो निर्गुण निराकार परमात्मा महोत्कट नाम धारण करून तुझ्याकडे निवास करतो आहे, ही गोष्ट मला पटतच नाही। तू त्याचे वर्णन करून सांग। राजा म्हणाला, हे मुने, अनंत ब्रह्मांडाचा रचयिता, सृष्टीला अंतर्बाह्य व्यापून नानाविध रूपांनी व्यक्त झालेला विश्वाचा आधार व ज्याच्या लीलेचा कोणालाही पार लागत नाही असा तो परमात्मा, तो देवाधिदेव महोत्कट या नावाने कश्यपपुत्र म्हणून अवतरला आहे। ज्याच्याविषयी बोलताना वेद मौनावले, विधी हरी थकले, सहस्त्र मुखांचा शेषही शिनला, त्याविषयी मी काय बोलू। तो महोत्कट अत्यंत बुद्धिमान व महापराक्रमी आहे। सध्या तो 8 वर्षीय बालकाच्या स्वरूपात माझ्या पुत्राच्या विवाह कार्यात पौरोहित्य करण्यासाठी आलेला आहे। भ्रूशुंडी म्हणाला, राजा, तू महोत्कटाचे जे वर्णन केलेस ते माझ्या आराध्य दैवताच्या सगुण साकार रूपाशी जराही मिळते जुळते नाही, म्हणून मी तुझ्या समवेत येऊ शकत नाही। ते ऐकून काशीराजाला वाईट वाटले। तो म्हणाला, मुनिवर्य, मी मोठ्या आशेने एवढ्या दूर आलो, पण तुम्ही माझ्याकडे यायलाच तयार नाही। माझे कष्ट वाया गेले, मला व्यर्थ हेलपाटा पडला। भ्रूशुंडी म्हणाला, तुला येथे येण्यासाठी कष्ट पडले हे मला मान्य आहे, पण जाताना कष्ट पडणार नाही। तू डोळे मिटून घे। मी तुझ्या मस्तकावर हात ठेवल्यावर दुसऱ्याच क्षणी तू तुझ्या प्रसादात असशील। राजाने डोळे मिटून घेतले। भ्रूशुंडीने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला। राजाने डोळे उघडले तर काय आश्चर्य, तो स्वतःच्याच राजवाड्यात उभा होता। भ्रूशुंडी ऋषींचे ते अगाध लीला कर्तृत्व पाहून राजा अगदी थक्क झाला। त्याने महोत्कटाची भेट घेऊन घडलेले सर्व वृत्त निवेदन केले। ते ऐकून महोत्कटास मोठे आश्चर्य वाटले। तो काशीराजाला म्हणाला, तू पुन्हा भ्रूशुंडीकडे जा, त्याला गजाननाने बोलावले आहे असे सांग। महोत्कटाने राजाकडे कृपादृष्टीने पाहिले। तो क्षणार्धात भ्रूशुंडीच्या आश्रमात प्रकट झाला। त्याला परत आलेला पाहून ऋषीला मोठे नवल वाटले। राजाने त्याला नमस्कार केला व म्हणाला, मुनिवर्य, तुम्हाला गजाननाने बोलवले आहे। ते ऐकताच भ्रूशुंडी अत्यंत उत्कंठित झाला। त्याच्या सर्वांगावर प्रीतीने शहारे आले, डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले। त्याने राजाचा हात धरला आणि 3च पावले टाकून तो काशीनगरीत प्रवेशला। राजाने त्याला सन्मानाने प्रसादात नेले। त्याला आपल्या सिंहासनावर बसवून त्याची मनोभावे पूजा केली। आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनाला आतुर झालेल्या त्या भक्ताचे या उपचारांकडे अजिबात लक्ष नव्हते। बराच वेळ होऊनही आपल्या स्वामींची भेट होत नाही हे पाहून त्याला संताप आला। तो राजाला म्हणाला, तू माझी प्रतारणा करतो आहेस काय? तू मला फसवण्याचा विचार जरी केलास तरी मी शाप देऊन तुला भस्मसात करीन। काशीराजाने त्याची समजूत काढली। तो म्हणाला, मुनिवर्य, रागावू नका।
ज्याच्या आज्ञेने मी तुम्हाला येथे आणले तो तुमचा स्वामी मैदानात सवंगड्यांसमवेत खेळत आहे. भ्रूशुंडीने त्वरेने उठून बाहेर दृष्टी टाकली. त्याला 7-8 वर्षाचा एक तेजस्वी ब्रह्मकुमार मुलांमध्ये खेळत असलेला दिसला. तेवढ्यात कुमाराचेही त्याच्याकडे लक्ष गेले. तो खेळ टाकून धावत धावत त्याच्या सम्मुख आला. त्याचे सर्वांग धुळीने माखले होते. वस्त्रे घामाने भिजली होती. तो भ्रूशुंडीला म्हणाला, काय हो, तुमचा गजानन दिसतो तरी कसा? तो त्याचा निरागस प्रश्न ऐकून भ्रूशुंडीला मोठे कौतुक वाटले. तो गणपतीच्या स्वरूपाचे वर्णन करू लागला. ते वर्णन पूर्ण होताच महोत्कड गणपतीचे स्वरूप घेऊन त्याच्या समोर प्रकट झाला. त्या दर्शनाने भ्रूशुंडी धन्य धन्य झाला. महोत्कटाच्या रूपाने आपले दैवतच अवतरले आहे याची खात्री त्याला पटली. वंदन करण्यासाठी तो पुढे सरसावला तेव्हा गजाननाने त्याला दृढ आलिंगन दिले. ते दृश्य पाहून काशीराजासह सर्वांचे अंतकरण भरून आले. गजाननाच्या आज्ञेवरून राजपुत्राच्या विवाहासाठी भ्रूशुंडी तेथेच राहिले. अशा रीतीने श्री गणेश पुराण भाग 2 अध्याय 16 व 17 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.